नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना. प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि लगेच एकमेकाला शेअर करा, की जर तुम्ही शेअर केला असता तरच माहिती लोकांना कळते आणि त्याच्यातून आपणाला कायद्याबद्दल पूर्वसूचनाही मिळू शकते. आता जुनी वाहनं जे आपण खरेदी करतो ते खरेदी करताना तुम्ही विचार करा, कारण जुनं वाहन ज्या वेळेला आपण घेतो, स्क्रॅपिंग ॲक्ट तर झाला आहे, त्याच्या आता लवकरच 10 वर्षाच्या पुढच्या गाड्यांचं फिटनेस नूतनीकरण 6 महिने किंवा मोठ्या फीमध्ये त्यांचा बदल होणार आहे. हा बुरदुंड आपल्याला बसू शकतो. शिवाय दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या डिझेल पेट्रोलच्या गाड्या आहेत, डिझेलच्या वाहनांना महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या हद्दीत प्रवेशबंदीचा हा एक कायदा हा लवकरच येईल आणि तशी प्रस्तावना आहे, असं काही नाही. पण तो कायदा मंजूर झाला की समजा ज्यांच्या डिझेल गाड्या आहेत त्यांना समजा मुंबई महापालिका, ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, कल्याण डोंबिवली म्हणजे नागपूर महापालिका, कोल्हापूर महापालिका, अशा ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही त्या वाहनांना. आता जर त्या वाहनांना प्रवेशच मिळाला नाही तर मग ते आपण जुनं वाहन घेऊन करणार काय? म्हणजे वाहन विक्रेते हे सर्वसामान्याची फसवणूक करतात, कायद्याबाबत कुठलं काही सांगत नाहीत. शासनाचे अधिकारीसुद्धा कुठल्याही कायद्याबद्दल काहीही बोलत नाहीत, कारण बोललो तर लोकांना माहिती पडेल, लोक सावध होतील आणि हाच उद्देश असतो ह्यांचा. कारण लोकांनी जर कायदा समजावून घेतला किंवा पुढं काय घडतंय आता लवकरच किंवा काय प्रस्तावना आहेत शासन दरबारी त्याची जर चाहूल लागली तर आपली सुरक्षता आपणाला करता येते. जर आपण समजा जुनी गाडी घेतली डिझेलची, काय 8 वर्षाची, 10 वर्षाची, 9 वर्षाची, भले 15 वर्षांना त्याला प्रायव्हेट गाड्यांना टेस्ट आहे, परंतु जर ती गाडीच डिझेलची असेल, पेट्रोलची असेल तर नगरपालिका महानगरपालिका हद्दीतच जर ती गाडी चालणार नाही, मग त्या गाडीचा काय फायदा होणार आहे? मग त्या गाडीला शासन ऑप्शन देत असतं की बाबा तुम्ही इलेक्ट्रॉनिकमध्ये रूपांतरित करा, मग चालून द्या, किंवा CNGत रूपांतरित करा, प्रदूषण होणार नाही, प्रदूषणच्या विळख्यातून आपल्याला सुटायचं आहे. मग ह्या जर गोष्टी लागू झाल्या की मग आपण जी जुनी गाडी घेतलेली असते तिला इलेक्ट्रॉनिकमध्ये जरी रूपांतरित करायचं म्हणलं तरी आपले पैसे जाणार आहेत, किंवा CNGत जरी रूपांतरित वाहनं करायचं म्हणलं तरी आपले पैसे जाणार आहेत. हे मात्र कोणी विसरू नका, विचार करा जुनी वाहनं खरेदी करताना, मगच ती वाहनं खरेदी करा. नाहीतर सर्वसामान्यानं हे व्यापारी लोक गाड्या विकतात आणि ह्या गाड्या विकून ते पैसे कमवून रिकामे होतात. स्क्रॅपिंग ॲक्टच्यामुळं तर जुन्या गाड्यांचा आता मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झाली की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही स्क्रॅपमध्येच जात आहेत. म्हणजे स्क्रॅपमध्येच जाणार. मग तुमचे 2 व्हीलर असून द्या किंवा काही हे असून द्या, किंवा ट्रक तुमचा असून द्या, ST महामंडळाच्या बससुद्धा. म्हणजे असं कोण त्याच्यातनं कायदा सगळ्यांच्यासाठीच असतो आहे. तर सर्वसाधारणपणे ह्या शासन यंत्रणेचे जी वाहनं आहेत ते सरकारला काय हो, सरकारला चालतं. सरकार टप्प्याटप्प्यानं नवीन बस खरेदी करतं, नवीन वाहनं खरेदी करतं. पण सर्वसामान्याचं जर वाहन अशा पद्धतीनं अडचणीत आलं, समजा एखाद्यानं जुनी गाडी घेतली आणि जर त्या गाडीला नगरपालिका महानगरपालिकेच्या हद्दीत जर तुमच्या डिझेलच्या गाडींना प्रवेश मिळाला नाही तर त्यानं काय करायचं हेही प्रत्येकानं लक्षात घ्या. तर जुनी वाहनं खरेदी करताना पूर्ण विचार करा. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे, म्हणजे सर्वसाधारणपणे माहिती तरी पडेल की बाबा आपला असं वर्षभरात हा कायदाच लागू होईल, 4 महिन्यातसुद्धा होऊ शकतो. शासन काय कुठला निर्णय घेतला की लगेच ते चालू करतात. समजा इलेक्शनचा पिरियड असला तर जरा थांबवतात लोक नाराज होण्यात म्हणून. पण कायदाच हा झालेला आहे, निर्णय झालेले आहेत, न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत. आणि मग जर हिथं आपण जुनी गाडी घेतली आणि तुम्हाला जर पुन्हा आपणाला ती CNGत परिवर्तित करावी लागली किंवा
इलेक्ट्रॉनिकमध्ये रूपांतरित करावी लागली तर त्याला येणारा खर्च हे कोण भरणार, हेही प्रत्येकानं विचार करा. म्हणजे जुनी गाडी खरेदी करणाऱ्यांनी एकतर मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे पूर्ण झाली की तिची स्क्रॅपिंग ॲक्टची प्रक्रिया चालू झाली. जर तुम्ही 8 वर्षाची पुढची जी वाहनं आहेत त्यांना नगरपालिका महानगरपालिका हद्दीत प्रवेशच मिळणार नाही. म्हणजे ती वाहनं तुम्हाला एकतर CNGवरती रूपांतरित करावी लागतील अथवा इलेक्ट्रॉनिकमध्ये रूपांतरित करावी लागतील. ह्याचाही प्रत्येकानं विचार करा आणि मगच तुम्ही सावधानता बाळगून जुनी वाहनं खरेदी करा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.